कसा देऊ आशा टाकोनी। भगवत कृपेने चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आजची ही कीर्तन सेवा आहे। मोठा पर्वकाळाचा दिवस। वास्तविक पाहता वारकरी संप्रदायामध्ये आज हा मोठा ऐतिहासिक दिवस आहे। जगद्गुरु तुकोबाराय यांचं वैकुंठ गमन आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी दिवस आहे। आणि अशा या पर्वकाळाच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाच्या या पर्वकाळाच्या जमलेल्या समस्त भाविकांना शुभकामना आहेत। एक जेवढं शक्य होईल तेवढं अर्धा तासाच्या जवळपास आपण सेवा करणार आहोत। बसू शकता आपण। मला माहीत होतं की कीर्तन वठवू शकतात रघुनाथ महाराज। खूप सुंदर निरूपण अभंगाचं झालेलं आहे। महाराजांच्या निरूपणाला अनुमोदन म्हणून थोडंसं बोलण्याचा प्रयत्न मी करणार आहे। आज सर्वत्र यत्र जगद्गुरु तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाची चर्चा आहे। त्यांच्या नामाची महिमा वर्णन करणं चालू आहे। दुपारी एका कार्यक्रमामध्ये विषय झालेला आहे। जगद्गुरु तुकोबारायाच्या नामामध्ये जी शक्ती आहे, जे सामर्थ्य आहे, जे देवाच्या नावात शक्ती आहे तेच संतांच्या नावातही शक्ती आहे। त्याच्या मागे कारण काय आहे? सरळ सरळ आणि स्पष्ट आणि संक्षेपानं सांगण्याचा प्रयत्न करतो। जगद्गुरु तुकोबारायांनी जे भक्ती केली, परमार्थ केला, निरपेक्ष भावनेनं केलेला परमार्थ आहे। आता जे कीर्तन झालं, निरपेक्ष या विषयावर चिंतन झालेलं आहे। अनेक महाराज, अनेक संत, अनेक महात्मे कीर्तन करतात। गोड निरूपण होऊ शकते, परंतु या जनतेनं एक ध्यानात ठेवलं पाहिजे की कीर्तन कसं झालं, किती चांगलं झालं हे पाहण्यापेक्षा कीर्तन कशासाठी केलं हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि म्हणून त्या कीर्तनाला महत्त्व आहे की कशासाठी केलं हे जर असेल उद्देश, त्याच्यावरून कीर्तनाची किंमत आहे। कीर्तनाचा सदुपयोग आहे किंमत म्हणण्यापेक्षा, नाही तर कीर्तनाचा दुरुपयोग आहे। जगद्गुरु तुकोबारायाचं नाम घेतलं तर यम थरथर कापत होता। आपण दुपारी प्रमाण पाहिले असतील, अनेक वेळेस पाहिले असतील। हे सामर्थ्य का आलं नामामध्ये तुकोबारायाच्या? तुक शब्द आहे, तुका, तुक शब्द आहे तुलना। कोणाच्या तुलनेमध्ये बसले? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले। याचं कारण माऊली सांगतात, देहीची परी कौतुके परब्रह्माची निपाडे तुके। देहाचंच आहेत, आपल्यासारखेच दिसतात, मनुष्य देह धारण केलेले आहेत, परंतु तुलना केली तर
कोणाच्या बरोबरीला आहे? परब्रह्माचे ने पाडे तुके. बरोबर आहे. कशामुळे? जेने जिंतिले एके इंद्रिय गा. इंद्रियावर विजय प्राप्त केल्यामुळे तुकोबरायामध्ये ब्रह्माबरोबर तुलना केली तुकोबरायाची. एक ज्ञानेश्वरीतलं उदाहरण आहे. आणि नामात सामर्थ्य का आलं याच्याबद्दल मला सांगायचं होतं की जेव्हा भक्ती केली, परमार्थ केला, साधना केली, 3 गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये. उपासना, साधना, आराधना, अशा 3 गोष्टी आहेत. आराधना आम्ही जे प्रार्थना करतो, आपल्या अर्थ भावनेतून देवाला हाक मारतो, हे आराधना आहे. हे लोकांना कळते, हा माणूस भजन करतो आहे. उपासना शब्दाचाच अर्थ सरळ आहे की उपआसन, कोणाच्या जवळ बसणारा आहे तो, याच्यावरून कळते त्याचं कोणाच्या संगतीतला आहे. उपासना हे 2 कळतात, परंतु एकच कळत नाही, ज्याचं नाव आहे साधना. आणि म्हणूनच ते कोणाला साधना. साधना हे काय आहे कोणालाच कळत नाही, म्हणूनच साधना. त्याचं नावच आहे साधना. उपासना कोणाच्या जवळ बसतो आहे असा त्याचा अर्थ आहे. कोण्या देवाजवळ, कोण्या संताजवळ, कोण्या व्यक्तीजवळ बसतो, काय करतो, याचं नाव उपआसन. आसन म्हणजे बसणे. तर जगद्गुरु तुकोबरायाची जी साधना होती, या दोन्ही पैकी एक आगळं वेगळं साधन होतं त्यांचं. आणि साधनेमध्ये 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. साधने तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधील. कोणते? परद्रव्ये परनारी, याचा धरी विटाळ. ज्या परमार्थामध्ये जे परेश, जे पथ्य सांगितलेलं आहे, सध्याचा परमार्थच त्या 2 गोष्टीसाठी होतो. कुठून कल्याण होईल? सज्जन हो. तर तुकोबरायाच्या जीवनामध्ये जे साधना केली, साधना करून, भक्ती करून देव ऋणी झाले तुकोबरायाचे. आणि मग म्हणले, तुकोबा, तुका काय पाहिजे तुला? तुकोबरायाने सांगितलं की देवा, तूच पाहिजे मला, आणि तुझा विसर पडू नये. हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. काही घेतलंच नाही. कोणतंही पद द्यायला परमात्मा तयार होता. इंद्रपद, ब्रह्मपद, चंद्रपद, कुठलंही पद घ्या. पण ते म्हणले, पद नको, तुझ्या पादुका पाहिजे. तुझ आवडशी विठ्ठला, तुझ आवडशी विठ्ठला, तुझ आवडशी विठ्ठला, तुझ आवडशी विठ्ठला, सर्व संगी विठ्ठला, सर्व संगी सर्व संगी
परमात्मा ऋणी राहिले तुकोबरायाचे. देव अरे काहीच घेत नाही माणूस, काय करायचं तर. देवाला असं वाटलं की हे काहीच घेत नाही तर आपलं जे सामर्थ्य आहे, आपल्या नामात जे सामर्थ्य आहे, हे याला देऊन टाकावं याच्या नामात. म्हणून नाम घेता कापे, हे निरपेक्षतेचा प्रभाव आहे. त्याच्या नावात एवढी ताकद आहे. आपलं नाव घेतलं तर मच्छर बी भीत नाहीत. एकदा चावायचं, दोनदा चावून जातील. नाम घेता कापे, हे निरपेक्षतेचंच लक्षण आहे. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया. असं हे तुकोबरायाचं जीवन. मग हे जीवन तुकोबरायाचं आहे, हे त्यांचा पुरुषार्थ आहे तुकोबरायाचा. अशा तुकोबरायांचा अभंग आहे आजचा, ज्यांच्यामध्ये निरपेक्षता आहे. मग बंधनाचा तोडू फासा, अशी सुरुवात झाली अभंगाची. बंधन सांगितलंय. आशा या विषयावर महाराजांनी चर्चा केलीच, पण थोडं आपण बंधनाचा विषय पाहू. बंधन म्हणजे काय. श्रीमद भागवत पुराणामध्ये 11 स्कंद भागवत पुराणामध्ये एक विषय आलेला आहे. प्रवृत्ती माझी बंध मोक्षता, त्या दोहीची विभागता, इंद्रियांची जे विषयासक्तता, दृढबद्धता तीना. बंधन म्हणजे काय. इंद्रिय विषयामध्ये आसक्त होणं हेच बंधन आहे. बंधन म्हणजे काय. इंद्रिय विषयामध्ये आसक्त होणं हेच बंधन आहे. भरताला विचारलं, सर्वांनी सांगितलं, रामानंही सांगितलं की तू राज्य कर, हे माझं पद घे. पण भरतांनी पद मागितलं नाही, पद घेतलं नाही आणि पादुका घेतल्याशिवाय राहिला नाही. पदामध्ये भव्यता आहे. पदामध्ये काय आहे. ऐश्वर्य आहे, वैभव आहे. पदामध्ये ऐश्वर्यवान, पदामध्ये वैभव आहे, भव्यता आहे आणि पादुकामध्ये दिव्यता आहे. या दोन्हीतलं खूप मोठं अंतर आहे. समजून घेतलं तर खूप मोठं अंतर आहे. मग जगद्गुरु तुकोबराय सहसा श्री हनुमानजी महाराजांनाही विचारलं काय पाहिजे. त्यांना माता सीतेनेही प्रयत्न केला होता द्यायचा. कथा सर्वांना माहिती आहे. असो, तर बंधन कोणतं आहे. इंद्रियांची जी विषयासक्तता, दृढबद्धता ती नाव. इंद्रिय विषयामध्ये आसक्त होणं म्हणजे बंधन. त्या बंधनाचा तोडू फासा. कोणतं बंधन. इंद्रियाची विषयासक्ती. आता विषयासक्ती, व्यसनासक्ती हे सगळं एकच येते, बंधनच येते, आहे की नाही. असं बिडी, एखाद्याला बिडीची सवय आहे. महाराज बिडी सुटत नाही. आमच्या महाराजाकडे आला आणि महाराज काय करावं, मला बिडी सुटणं गेली, काय करू. महाराज म्हणले आहे का तुझ्याकडं. आहे म्हणे. काढ म्हणले खिशातून. खिशातून बिडी काढली. कसं धरतोस. असं धरतो म्हणले. 2 बोटामध्ये धरली. ते 2 बोटं फाकव असं केलं, सुटली बिडी. सुटणं म्हणलास की सुटली की बिडी. बिडी सुटायला तयार आहे पण सोडणारा तयार नाही. कुठलाही विषय
विषयामध्ये जडता आहे, चेतन नाही. आणि धरून घेतले कोण? ज्याच्यात चेतना आहे. सोडाव कोण आता? व्यसनानं आपणाला सोडाव की आपण व्यसनाला सोडाव? कोणात सामर्थ्य आहे? तुमच्या आमच्यात सामर्थ्य आहे म्हणून विषय सुटते, पण आम्ही सोडायची तयारी नाही. सुटली बीड, सुटला तो. गुरु आले घरला आणि शिष्याला सांगितलं की त्यांच्या घरी जेवण वगैरे ठेवलं होतं, महाराज आले होते. आणि ते शिष्याला म्हणले जेवण आपण जाऊ निघून, 4 दिवस माझ्यासोबत ये. शिष्य म्हणला महाराज संसार सोडतच नाही, काय करू? मला संसारात सोडणं गेला. ठीक आहे ठीक आहे म्हणले. गुरुनं सांगितलं ठीक आहे. स्वयंपाक झाला, पत्रावळ्या टाकल्या, महाराजांना बोलवाय आले की महाराज चला बसा पंक्तीला, आता उठा. महाराज उठले. अंगणामध्ये असं एक खांब होतं, त्या खांबाला धरले, असं कवळाटून धरले, असं मिट्टी मारून. शिष्य म्हणला महाराज चला की. अरे काय करू रे, मला जेव्हा वाटालंय पण हे खांब सोडच ना गेलाय मला. महाराज म्हणले. शिष्यानं म्हणला खांब तुम्हाला धरलाय का तुम्ही खांबाला धरला? गुरुनं म्हणला तू संसाराला धरलास का संसाराने तुला धरले? मोकळा. स्पष्ट उदाहरण आहे. कोण कोणाला धरलंय? तर बंधन आम्ही बांधून घेतलेलं आहे, आपणाला सोडून घ्यावं लागेल ना. आपुले आपण सगळ्यांना पाठ आहे, पण करता कोणालाच येत नाही. हे भानगड आहे. पाठ प्रत्येकाला आहे. एकही प्रमाण असं नाही की कोणाला पाठ नसेल, सर्वांना पाठांतर आहे. तर हे बंधन झालं. आता मोक्ष काय? काया वाचा चित्तवृत्ती, काया वाचा चित्तवृत्ती, निशेष विषयाची विरक्ती, या नाव साचार मुक्ती, सत्य जान उद्धवा. मुक्ती कोणती? विषयाची आसक्ती बंधन, विषयाची विरक्ती मोक्ष आहे. मग या अभंगाचा सरळ अर्थ काय? बंधनाचा तोडू फासा, म्हणजे विषयाची विरक्ती करू, विषयातून विरक्त हो, असं आहे. देव आशा टाकोनी, आशा टाकून द्यायची. आशा हे एका ठिकाणी संतांनी कुत्रीचं नाव दिले तिला. आशाला कुत्रीचं नाव दिले. हे पाठीमागं लागलेली कुत्री आहे. एक अभंगात वर्णन केले. तर हे कोणाला सोडली नाही. आणि ज्याला हे सुटली की त्याचा परमात्मा त्याचा ऋणी आहे. ज्याला सुटली परमात्मा त्याचा ऋणी होतो. आशा नसेल तर जीवनच नाही माणसाचं, असं वाटतं. काही लोकांचं म्हणणं आहे की हे नाही घेतलं तर कसं चालेल, हे कसं केलं तर कसं चालेल, असं कसं शक्य आहे, उगा बोलतात, कोणी बी सोडत नाही, असं बी म्हणणारे आहेत. कारण त्याला घ्यायचं असते, त्याला असं म्हणावंच लागतं, त्याला बोलावंच लागतं. माऊली सांगतात की ज्याला भक्ती करायची आहे त्यांना विश्वासानं करावं. एरवी तरी माझिया भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. चिंता आणि भक्ती हे दोन एका ठिकाणी राहू शकत नाही. चिंता करत असेल तर भक्त नाही, आणि भक्त असेल तर चिंता नाही. पण नाही, आमचं घेतल्याशिवाय भागत नाही, आमचं जमतच नाही. पण हे ते सांगत नाही की आम्ही भक्त नाही. नावं तर मोठी ठेवून घ्यायची, ते बी आशाच आहे. सध्याच्या काळामध्ये जे नाव झालेत आमच्या महाराज लोकांना, आता आम्हाला बी म्हणतात कोणी कोणी
ब्रह्मनिष्ठच म्हणतात, कोणी हरिभक्ती परायण म्हणतात. हे सगळं एक आडनावासारखं होऊन गेलं. या नावात काही ते आडनाव राहील का, जसं मुंडे, केंद्रे जसं आडनाव राहतात ना, तसं ब्रह्मनिष्ठ, वैराग्यमूर्ती काय काय जे नाव आहेत ना, फक्त आडनावासारखं होऊन गेले. त्याचं काही लक्षण काहीच राहिलं नाही. आणि मग एक सांगून जातो तुम्हाला, वारकरी संप्रदायामध्ये जे गांभीर्य होतं, वारकरी संप्रदायामध्ये जे सत्य होतं, वारकरी संप्रदायामध्ये जी संवेदनशीलता होती, संप्रदायामध्ये जी पवित्रता होती, जे अनुशासन होतं, हे आत्ताच्या पिढीनं या सगळ्या गोष्टी पतन करून टाकल्या. साऱ्या गोष्टीचं संप्रदायातलं जे गांभीर्य आहे, संप्रदायामध्ये जे सामर्थ्य होतं, जे गांभीर्य होतं, संवेदनशीलता होती, पवित्रता होती, हे साऱ्या गोष्टी कमी करत गेल्या आणि ह्याला विकृत करत गेले. खूप मोठा अपराध आहे, परमार्थिक अपराध म्हणतात ह्याला. सगळ्या गोष्टी शून्य होत गेल्या. संप्रदायामध्ये जे निरपेक्षता होती ते संपूनच गेली. संप्रदायाचा मोठा अपराध आहे. आणि हे सांगत निघाले की हे जमतच नाही असं. जगद्गुरु तुकोबारायांनी जे गाथा लिहिला प्रासादिक वाणीतून, त्या अभंग गाथ्यामध्ये जे अभंग आहेत, आमच्यासारख्या महाराज लोकांनी जे समाजाला आवश्यक अभंग आहेत ते आत्तापर्यंत कोणी कीर्तनालाच घेतलं नाही, घेतच नाहीत कोणी. म्हणून तुम्हाला माहीत नाही की गाथा काय आहे. गाथा साधारण नाही. गाथा जर वास्तविक भाव धरून जर वाचविला तर गाथा वाचविणाऱ्याचा माथा बदलल्याशिवाय राहत नाही. हे गाथा, त्या गाथ्यातलं जे गांभीर्य आहे, जी संवेदनशीलता आहे, जे सत्य आहे, त्याला लपवून टाकलं, लपवून टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणून हे लोक जे धर्म नावानं जे चालू आहे, जे धार्मिकता नावानं जे चालू आहे कार्य, तर सरळ माझं म्हणणं आहे की हे धर्म नाही, धर्माभास आहे. धर्माचा एक भास आहे. म्हणून हे सत्यता मिटत चालली. संख्या किती वाढू द्या कीर्तनाची, सत्यता जर नसेल तर शक्ती नाही, सामर्थ्य नाही. म्हणून सत्यतेची आवश्यकता आहे. कित्येक अभंग असे आहेत आणि त्या काळच्या महाराज लोकांनी बी तुकोबारायाचे अभंग सत्य प्रगट करणारे आहेत. आपली वास्तविकता लोकांमध्ये प्रगट होईल तर हे लोक आपणाला विचारणार नाही, याच उद्देशाने त्यांची गाथा बुडवण्यात आली. गाथा जर बुडवली, अभंग जर बुडवून टाकले तर लोकांना कळणार नाही सत्य. परंतु जे लोकाला, तिन्ही लोकाला तारणारी गाथा होती, ती स्वतः बुडेल कशी, ती गाथाच तरली. 13 दिवस वह्या रक्षुनिया उदकी, कोरड्याची काढूने दाखविले सखी. ते गाथा आहे. एक बार तुम्ही गाथ्याचं चांगलं अवलोकन करा कृपया. तुम्हाला महाराज कळतील, सप्ते कळतील, संत कळतील, समाज कळेल. आणि काही जरी नाही कळालं तर स्वतःचं जीवन कळेल. मी कोण आहे एवढं जरी कळालं तर बस आहे. बाकी दुसऱ्या कळण्याहून काय संबंधच नाही काही. आणि तेव्हा तुम्हालाही ते अभंग असा म्हणावं वाटेल, बंधनाचा तोडू फासा. आवडेल ते अभंग, लपून टाकून दिले. जास्तीत जास्त तर काही अभंग असेच निवडले, जोडून या धन, आहे की नाही, यालाच निवडले. पण याच्यासारखा अजून एक अभंग आहे, ते कोणी निवडलाच नाही. जोडून या धन माहीतच नाही तुम्हाला, कारण ते कोणी सांगितलंच नाही. उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, हे सर्वांना माहीत आहे. पण अजून एक अभंग आहे तुकोबारायाचा, ते लपून ठेवला. जोडून या धन
पोरा लावी ती भांडण कोणी काढलंच नाही आबा. गाथ्यातला गाथ्यात राहून गेला आबा. सत्य उजागर करण्याची हिंमत कोणाची नाही, सत्य प्रगट करण्याचं धैर्य कोणाचं नाही. परंतु एक बार विचार करावा महाराज लोकांनी की आपल्या अशा कामामुळे, अशा विकृतीमुळे लाखो लोकांचा घात होत जात असेल तर कीर्तनाचं पाप होईल की पुण्य होईल? काय होईल? सत्य जर लपून ठेवत असाल, सत्य उजागर करण्याची हिंमत जर होत नसेल तर किती मोठा अपराध होईल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आम्ही उजागर केला, आम्ही हिंमत केली, आम्ही भिल नाही, आम्ही कोणाचे वर्णन केलं नाही आम्ही भिवून. 3 गोष्टी नव्हत्या, भीड नव्हती, भय नव्हतं तुकोबारायामध्ये आणि भेद नव्हता. किती गोष्टी? भय, भीड आणि भेद, या 3 गोष्टी नव्हत्या. म्हणून निर्भीडपणानं सांगितलेली गाथा त्याला बुडविण्याचा प्रयत्न केला. आणि तेही विद्वान लोकांनीच. रामेश्वर महाराजांसारखे विद्वान त्या काळचे, पण त्यांची चालती होती त्यावेळेस, सत्ता होती, सर्व लोक त्यांच्या मागे होते, मेजॉरिटी. असत्याला बी सत्य मानण्याचा हे प्रघात आपल्या या लोकांमध्ये आहे. परंतु तुकोबारायासोबत कोणीच राहिलं नाही, शेवटी एकटे पडले. परंतु एकटे नव्हते. तुकोबारायासोबत सत्य होतं, धर्म होता, आणि साऱ्या जगातली संपत्ती, जगातली शक्ती एकीकडे आणि एक धर्म एकीकडे आहे. त्याची बरोबरी करू शकत नाही. असं तुकोबारायाचं सामर्थ्य होतं. आणि तेवढी ती साऱ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर तुकोबाराय हे कंटाळले एक दिवस आणि म्हणाले, तुका म्हणे असो तुझे तुझ मस्तकी, आता ये लौकिकी, मज नाही वर्तने. आता मला लोकांमध्ये देवा आता राहायचं नाही, आता तुझ्याकडे घे बोलवून. आता देवाची प्रार्थना केली की जे आलेलं काम होतं, जे कर्तव्य होतं ते पूर्ण झालेलं. आता ह्या लोकेशनातून मुक्त करा. वित्तेषणा गेली, लोकेशणा गेली, पुत्रेषणा गेली, दारेषणा गेली, सगळ्या आसक्ती तुटून गेल्या, आशा तुटून गेल्या. आता फक्त एकच आशा आहे, शेवटची. तू आता तुझ्या जवळ बोलवून घे आता, बस. तुकोबारायाने देवाला प्रार्थना केली आणि तुम्हाला आम्हाला संदेश दिला. इथं कोणतंच कोणाचंच नाही, परंतु आम्ही आमच्या जीवनामध्ये असा भ्रंश झालेला आहे, भ्रम झालेला आहे, माझं म्हणायचं. थोडक्यात तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करतो. भजन करा विठ्ठल. सरळ सरळ आपण आपल्या भाषेमध्ये, आपल्या सरळ बोली भाषेमध्ये आपण म्हणून जातो की हे घर माझं, असं म्हणून जातो आपण. परंतु स्वाभाविकपणे जर पाहिलं तर ते घर आपलं नाही. कोणाचं आहे? दगडाचं आहे, सिमेंटचं आहे, लोखंडाचं आहे, विटेचं आहे, आणि आम्ही काय म्हणतो? हे घर माझं आहे. आणि या घराला किती लोकांनी माझं म्हटलेलं आहे. घरात राहणारी पाल म्हणते माझं घर आहे, कातीन म्हणते माझं घर आहे, आणि हे मालक म्हणते माझं घर आहे.
उंदीर म्हणते माझं घर आहे, घोस म्हणते माझं घर आहे, माशा म्हणतात माझं घर आहे. काय कोणाचं घर आहे? कुठलं तरी एक आपलं अस्तित्व आपणाला लक्षात येते. काही लोकांना असा अहंकार आहे की मोठ्या माणसासोबत बसलं म्हणजे त्याचं फोटो काढून टाकून देतात की हे आम्ही केवढे मोठे आहोत, आमचं किती आहे आणि आम्ही केवढे आहोत. एकानं मला एक फोटो दाखवला, बघा अमुक माणसासोबत जेवण करायलंय हे माणूस. मी त्यांना सांगितलं, अरे त्या माणसासोबत हे माणूस जेवालय हे तर दूर बसून जेवालय, आणि याच्यापेक्षा जर श्रेष्ठ कोणी असेल तर त्याच्या ताटावर बसून माशा खायला त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. माशा माशा या मंदिराचा सगळ्यातला उंच कळस आहे, श्रेष्ठ आहे, परंतु त्या कळसावर बी कावळा बसतो तर काळसापेक्षा श्रेष्ठ आहे असं काहीच नाही. माणसाची उंची वाढली असेल, आर्थिक परिस्थिती बदलली असेल, झोपडीत राहणारा बंगल्यात राहत असेल, पैदल जाणारा गाडीत जात असेल, आश्रमात राहणारा मोठ्या मठात राहत असेल, प्रगती झाली असेल, हे उंची वाढली पण कशाची? नश्वर पदार्थाची उंची वाढली. आकाशात उंच भरारी घेणारी एक घार आहे आणि एक ससाना नावाचा एक पक्षी आहे. माहित आहे ससाना? असा आकाशामध्ये फिरत 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 कुठं कुठं जाग्यावर थांबते. कशासाठी? तुम्हाला माहिती असेल, आमच्यासारखे महाराज फिरत फिरत सप्त्यामध्ये थांबतात कुठं कुठं. ससाना थांबते एका जाग्यावर, असं 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 पंख हलवते जाग्यावर, खाली बघते. ते भरारी उंच आहे पण दृष्टी नीच आहे, खाली आहे. तसं आमचं बोलणं खूप उच्च कोटीचं आहे पण उद्देश हलका आहे. धन संपत्तीसाठी बोलणं, रुपये पैशासाठी बोलणं, सन्मान सत्कारासाठी बोलणं हे आपलं नाही. परंतु चुकलं. आकाशात उंच भरारी घेणाऱ्या घारीला भरारी उंच आहे आणि दृष्टी नीच आहे. सांगा, कोण मोठं कोण लहान कशावरून ठरवतो तुम्ही? समुद्रानं पाण्याचा साठा केलेला आहे, भरपूर साठा आहे. साऱ्या नद्या आपल्यामध्ये विलीन करून घेतलं त्यांनी, परंतु त्या समुद्राची जागा खाली आहे, जमिनीपेक्षा बी खोल आहे. आणि छोटेसे आकाराचे ढग आकाशात पाणी नेऊन देतात, पाणी देण्यासाठी जातात, पाणी देण्याचं काम करतात ते ढग. म्हणून त्यांचं स्थान कुठं आहे? उंच आहे. आणि टाकलेलं पाणी घेतो म्हणून समुद्राचं स्थान कुठं आहे? खाली आहे. मोठं कोण? आकारानं मोठं बघू नका, त्याचं श्रेष्ठत्व बघा. सध्याच्या काळामध्ये मोठे महाराज छोटे महाराजाची एक मोठी एक परंपरा चालू आहे. आकारानं, त्याच्या परिस्थितीनं, कशानं मोठं? लक्षण बघा त्याचे. मी नेहमी सांगत असतो की देणाऱ्याचे हात वरून राहतात आणि घेणाऱ्याचे हात खालून राहतात. मग ते जावाई राहो की महाराज राहो, घेताना हात खालीच धरावं लागतं. एवढं श्रेष्ठत्व आपलं विसरून गेलं आम्ही. म्हणून बंधनाचा तोडू फासा,
जे विषयासक्ती आहे हेच बंधन आहे. आणि विषयासक्तीच माणसाला स्वार्थी बनवते आणि हात पसरायला लावते. हात पसरी त्याचे धिक्कजीने धिक्कजीने. दास्य करू तुझे आणि का मागो खावया. झाले जिने माझे पंढरी राया. तर हे कशामुळे झालं तर स्वार्थामुळे झालं. सत्यता नाही आमच्यामध्ये म्हणून झालं. अजून मी नेहमी सांगतच राहतो की मोठी वस्तू हातात आल्यानंतर बारकी आपोआप गळून जाते. तसं अजून आमच्या ह्या बारक्या वस्तू नश्वर वस्तूची आसक्ती गळाली नाही. याचा अर्थच सरळ आहे की मोठ्या वस्तूची ओळख अजून झाली नाही. तुम्ही आम्ही कोणाला काही मानतो ते नावं देतो ते आडनाव ठेवल्यासारखं आता सांगितलं, त्याचा काय अर्थच नाही. असं ऐकल्यानंतर काही काही स्वर ऐकू आलेत समाजामध्ये की हे टोचून बोलते महाराज, टोचून बोलते है ना. काही काही गोष्टी टोचल्याशिवाय फायदा बी होत नाही. डॉक्टरला इंजेक्शन देताना काय करावं लागते, नाही नाही वरूनच फवारणी कर म्हणलं तर काय फायदा. कधी कधी टोचल्याशिवाय मध्ये औषध उतरत नाही. टोचावंच लागतं. कानं टोचायचंच नाव होते. कानाबद्दल बी चर्चा होती ना, कोण कानं टोचले की त्याचे टोचावंच लागतं. तरच आपलं हित आहे. लहान बाळाला औषध पाजत असताना त्याला ते नकोसं वाटते, कडू असते औषध. पण आईची तळमळ असते की याला पिल्याशिवाय याचा रोग कमी होत नाही. आणि मग ते पाजवीत असताना दात गच्च धरते ते, तरी पण आई त्याला सोडत नाही. दात गच्च धरलेले जर त्यांनी दात उघडे करायचे असेल तर काय उपाय, आमच्या माता भगिनी जाणतात. काय करावं, घरी जाऊन धरू नका नाक, नाही तर नाक पकडलं की दात उघडला. याचा अर्थ असा नाही की त्या बाळाला त्रास द्यायचा आहे, त्याच्यावर अपराध करायचा आहे, अन्याय करायचा आहे, असं आहे का. तळमळ एवढीच आहे की त्याला औषध पाजवायचं आहे. म्हणजे संतांचे असे काही शब्द असतात, तीक्ष्ण उत्तरे हाती एवढी बाण केलेली. म्हणून आम्ही हे जे केलेलं आहे, जे नाही तेच आम्ही आमचं मानलेलं आहे. प्रकृतीचं कार्याला आम्ही आमचं मानलं नाही, तेच घेता सिरी नाही त्याची घेता सिरी.
दुरी होईल दुरी होईल दुरी निज पंथ नाही तेची घेता श्री होईल दुरी निजपंथ. देवापासून दूर घेऊन जाणार आहे. हे जे प्रकृतीचे केले नेघे माऊली सांगतात, हे आपलं नाही. कोणतीही वस्तू आपली नाही. जसं घराचं सांगितलं तुम्हाला की ते घर आपलं आहे का दगडा मातीचं आहे? दगडा मातीचं. मेंढरूबी घेऊन चालली असेल बाई शेताला तर काय म्हणते, कोणाचं आहे म्हणलं तर माझंच आहे म्हणते. ते होय शेळीचं त्या मेंढराचं आणि हे माझं. सगळं लबाड इथलं पुरं दुसऱ्याचंच माझं म्हणायची सवय लागून गेली. नाही तेच घेता शिरी. तर प्रकृतीचं आहे आणि आम्ही आमचं मानतो. प्रकृतीचं प्रकृतीला देऊन टाका. देवाचं चित्त जीवात्मा देवाचा देवाला द्या. मोकळं व्हा. याचे यास त्याचे त्यास. तुक्याने कास घातली त्याच्या हिला तेच त्याला देऊन टाकायचं आहे. नाथिलेची माझे तुझे, नाथिलेची नसलेलंच माझं तुझं, माझे तुझे. नाथिलेची माझे तुझे, कोण ओझे वागवी. ओझ कोण वागवा कोणाचं? आणि हे नसलेलं ओझ वागिण्यापेक्षा एक जाता जाता माऊलीचा दृष्टांत सांगू आणि सेवा समाप्त करू आपण. एक ओझ आहे, हे ओझ वाढव. दोन्ही गोष्टीमध्ये आपणाला त्रास आहे. इंद्रियाला विषयापासून सोडवताना बी त्रास होते, होत नाही असं नाही. आणि विषय भोगल्यामुळे बी पुन्हा त्रास तर आहेच, दुःख आहेच. भोगल्यावर बी, विषयाचा भोग घेतल्यावर बी परिणाम दुःख आहे आणि विषय सोडताना बी दुःख आहे. दोन्ही बी दुःखच आहे. तर मग काय करायचं? सुख ह्याच्यात बी नाही, सुख त्याच्यात बी नाही. मग काय करायचं? माऊली दृष्टांत सांगतात. किती दुःख आहे विषयापासून इंद्रियाला काढताना, किती दुःख होते. काही दृष्टांत दिलेत माऊलीने. एक गाईचं वासरू दूध पिताना गाईच्या ओठीतून कासातून काढताना कोणीकडे ओढ राहते त्याची?
त्याच्या तोंडात हात घालून काढावं लागते वासराला, तरी सोडत नाही ते. किती तळमळ असेल, किती दुःख असेल. त्या वासराला जसं दुधापासून दूर होताना दुःख होते आईपासून, तसं विषयापासून इंद्रियाला दूर करताना तेवढं दुःख होते. हेही दृष्टांत कमी वाटला महाराजांना. दुसरा दृष्टांत दिला. पाण्यातून मासोळीला वाळूवर टाकल्यावर कसं होते, किती तळमळ होती या. तशी विषयापासून दूर होताना इंद्रियांना तेवढं दुःख होते. तेही दृष्टांत कमी वाटला. माऊली सांगतात, एकुलतं एक बाळ आहे, लाडकं बाळ आहे, सुंदर आहे, आणि ते आई पुढून काळानं घेऊन गेलं तर त्या आईला किती त्रास होते. तेवढा त्रास विषयापासून दूर होताना इंद्रियांना दुःख होते, मनाला दुःख होते. म्हणून तर आम्ही इंद्रियाला, विषयाचा त्याग करण्यामध्ये धैर्य करत नाही. आम्ही दुःख आहे ना, पण भोगल्यानंतर तर किती परिणाम मोठा आहे, किती परिणाम मोठा आहे. भोगल्यावर तर नरकाची प्राप्ती होते, आणि नाही भोगलं तर त्याग करावं तर त्यागाचं बी दुःख होते. मग या दोन्ही दुःखापैकी कोणतं दुःख बरं, हेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करावा. हे बी दुःखच आहे, ते बी दुःखच आहे. तर माऊली सांगतात की प्रवासामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये लोक प्रवासाला जात होते. आताच्यासारखी सुविधा, सोय नव्हती वाहनाची, तर काही दिवस लागायचे जाऊन यायला. आणि घरून जाताना सिदोरी बांधून घ्यायची, दशम्या, काय काय खायचं, दुधातल्या दशम्या असतील, लाडू असतील, गोळे म्हणतो ते पहिलं, हे घेऊन जायचे. पहिल्याच्या लोकांनी ते गोळे घेऊन जायचे, रव्याचे याचे त्याचे, कारण त्यांना पहिल्याच्या लोकांना वाय गोळे नव्हते, हे गोळे घेऊन जायचे. आता ते गोळे खा गेलं तर वाय गोळा खाऊच देणार. असं वज 5-5 दिवसाचं, 10-10 दिवसाचं वज घेऊन जात होते. लक्ष देऊ नाही का, वजच आहे ना. तर एक 10 किलो वज सिदोरीचं सोबत घेतलं, वजच आहे. आणि एक 10 किलो त्याच्यासोबत माणूस निघाला, आणि त्याला असं वाटलं की ओझं घेणं हे प्रवासाची एक रीतच आहे काय की, म्हणून त्याने गिट्टी बांधून घेतली 10 किलो. काँक्रीट गिट्टी काय म्हणतात, धोंडे. याच्याकडे 10 किलो ओझच आहे, याच्याकडे 10 किलोच ओझ आहे. दोघेही प्रवासात निघाले. त्याचंही ओझच आहे, याचंही ओझच आहे. कोणतं ओझं कामाचं आहे? सिदोरीचं. आणि दोन्हीतला नुसतं कामाचंच नाही, अजून एक गंमत आहे त्याच्यामध्ये. सिदोरीचं ओझं प्रत्येक मुक्कामाला खायला काम देते आणि ओझं कमी होत जाते प्रत्येक मुक्कामाला. आणि गिट्टीचं ओझं कमी बी होत नाही आणि खायला बी मिळत नाही. गिट्टीचं ओझं तसं भोगाचं बी दुःखच आहे आणि त्यागाचं बी दुःखच आहे. कोणतं सोसाव, सिदोरीचं सोसाव की गिट्टीचं ओझं? त्यागाचं सोसलं तर काय बिघडलं काय? मग भोगापेक्षा त्यागाचं दुःख सोसण्यामध्ये हित आहे. म्हणून तर ते बंधनाचा हे काय सोपं आहे काय? फासा तोडणं खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. अजून एक सांगतो तुम्हाला, जाता 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 म्हणत म्हणत उजळून जातात. विषय, भोग आणि नरक. विषयामुळे काय भेटणार? नरकाची प्राप्ती होणार. तर या दोन्हीपैकी चांगलं कोणतं? नरक चांगलं की विषय चांगला? कोणी म्हणू शकणार, पण नरकच चांगला आहे विषयापेक्षा बी. का चांगला? तर नरकामध्ये
पाप कमी होत जाते नरकाला गेल्यावर भोगून, आणि विषयामध्ये विषय भोगून पाप वाढत जाते. कोणतं बरं? नरकापेक्षा भी खतरनाक काय आहे? विषय आहे. नरकापेक्षा जास्त कशाला भिवावं आपण? विषय भोगाला भिवावं. या अभंगाचं बघा ना सारांश कसं. आणि हेच देवापासून दूर करते. देवापासून दूर होऊन जगण्यात काय अर्थ आहे? अभंगाचं शेवटचं तुका म्हणे अंतराया विको द्या की जरा